आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आवडलं? मी बोललो ना, तुमचा आनंद आणला यात. मणी सर, न आवडण्यासारखं काहीच नाहीये. अहो पण कशाला? म्हणजे इतक्या धमकी विसरलात माझी? स्वानंदी, तुम्हाला सगळ्यात जास्त आनंदी मी मशीनवर काम करताना बघितलंय. जे एखादा चित्र काढताना, एखादा गायक गाणं गाताना जसा मंत्रमुग्ध होतो ना, तसं मी तुम्हाला या मशीनवर काम करताना बघितलंय. हे सगळं खरं आहे मणी सर. अहो पण मशीन कशाला? काय उपयोग आहे याचा? खरंच काही बी उपयोग नाही. मला नको हे. तुम्ही घेऊन जा. माझं एक चुकलं, मी सांगायचं विसरलो. या मशीन सोबत एक बातमी फ्री आली. बातमी की सुजित सरांनी असं ठरवलंय, त्यावर आम्ही काही मार्ग काढलाय आणि लवकरात लवकर तुमच्याकडे काम येणार आहे. पण त्या कामासाठी तुम्हाला मशीन हवी आहे, म्हणून ही मशीन. काय झालं, नाही आवडली का बातमी? मला वाटलं तुम्हाला हे ऐकून, हे बघून आनंद होईल. कसा आनंद होणार आहे मनी सर? माझा अपमान झाला, माझी इज्जत गेली. मी खूप वाईट आहे असं बोलल्या गेलं. स्वतःच्या फायद्यासाठी मी खालच्या थराला गेले अशी लोक बोलतात. हे ऐकून कुणाला आनंद होईल? आणि आता ही जर का मशीन मी तुमच्याकडनं घेतली ना, लोक हेच म्हणतील, स्वतःच्या फायद्यासाठी मालकाचा वापर करून घेतलाय. हा डाग लागल. हा डाग मला आता नको आहे. स्वानंदी, मी समजू शकतो तुम्हाला आता यावेळी काय वाटतंय, पण आता तुम्ही जे काही बोललात, तुम्हाला जे काही प्रश्न पडले, त्याचं कुठलंही उत्तर नाही माझ्याकडे. पण मी तुम्हाला एक शब्द देऊ शकतो की या सगळ्या मागे तुम्ही दोषी नव्हता. मी हे लवकरात लवकर सिद्ध करेन. फक्त मला जरा वेळ द्या. तरी बी एवढं महागडं गिफ्ट नको मला. तुम्ही घेऊन जाय. एक काम करूयात, असं समजा की आम्ही तुम्हाला उसने पैसे दिले, त्यातून तुम्ही ही मशीन घेतली. ऑर्डर्स आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, त्यानंतर हप्ते फेडा. सिंपल. नाही, नको. स्वानंदी, जरा प्रॅक्टिकल विचार करा. तुम्हाला खरंच गरज आहे याची. आणि थँक्यू बरं का. स्वानंदी, एखाद्या गोष्टीसाठी तुमचा होकार मिळवणं खूप मोठा टास्क आहे. बरं, आता हे मशीन आतमध्ये घेऊन जाऊयात का? नको, मी नेते. तुम्ही घेऊन जाल ना? सावकाशात जळ कळेल. Excuse me?
तुम्ही काय करता इथे? हे काय? मॅडम, मनी सरांनी शिलाईचं मशीन गिफ्ट दिलं होतं. ते आत ठेवायला मदत करत होते. जड आहे ना. हॉस्टेलमध्ये पुरुषांना परवानगी नाहीये हे माहिती आहे ना तुला? विचारलं होतंस मला, परवानगी घेतली होतीस का? जरा कौतुक केलं म्हणून लगेच मनाला येईल तसं वागायचं? सॉरी मॅडम, म्हणजे यांची काहीही चूक नाहीये. मीच त्यांना म्हणालो, म्हणजे इनफॅक्ट त्या बोलल्याही होत्या की मी मॅडमची परवानगी घेते. मला घाई होती, एका मीटिंगसाठी जायचं होतं, म्हणून मीच त्यांना म्हणालो की आपण पहिले सोडू, म्हणजे मी जायला मोकळा. हो ना स्वानंदी? सॉरी मॅडम, पुन्हा नाही होणार. मणी सर, तुम्ही गेलात तरी चालेल. मी नेऊन ठेवते आतमध्ये. अहो पण स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी काय झालं? काय होतं तुला? जरा गरगरल्यासारखं झालं. चक्कर आली. मी बरी आहे मॅडम. नाही, हल्ली तुला रोज व्हायला लागले हे असं. मी तर म्हणते डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेकअप करून घे. तुमच्याकडे पार्टीला जाऊन आल्यापासून हे झालंय. बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे मी सुद्धा त्यांना म्हणालो की डॉक्टरांना दाखवा, पण त्या काही माझं ऐकत नाही. आता तुम्हीच फोर्स करा त्यांना. हो मॅडम, हे टेन्शनमुळे झालं असेल. मी होईन बरी. मी हे आत नेऊन. नाही, तू आराम कर, आम्ही नेतो. मॅडम जाऊयात? मॅडम जाऊयात? शिलाई मशीन एवढी जड असते मला कल्पनाच नव्हती. खूपच जड आहे. हो मॅडम, म्हणजे साध्या मशीन एवढ्या जड नसतात, पण ही मोटारवाली आहे ना, म्हणून जड आहे. मॅम बघा ना तुम्ही उघडून. दाखवा ना. सावकाश. इथे ठेवू? काय झालं? काय माहिती, काहीतरी लागलं मशीनचा. हा, बघू. अरे, असं कसं एवढं लागलं? अहो, किती रक्त येतंय. स्वानंदी, फर्स्ट एडचा बॉक्स आहे तुझ्याकडे? अगं जा पटकन मेस मधनं घेऊन ये. आणते. बापरे, केवढं रक्त येते. पण खूप जळतंय का? आग होतीये का? जरा. ते बापरे, असं कसं लागलं? पण बघून नाही का काम करतायत तुम्हा मुलांना? चुकून झालं ते. हा तसा धर. स्वानंदी, असा पकड. स्वानंदी, स्वानंदी पटकन ये. आई ग.
मॅडम मॅडम मलमपट्टी. अहो मॅडम मी करेन नंतर, तुम्ही कशाला त्रास करून घेता? त्रास कसला त्यात? बस तिकडे गपचूप शहाण्या मुलासारखा. अहो. बस 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 पटकन बस. ते अचानक लागलं, म्हणजे माहित नव्हतं. ठेवलं, काय लागलं कळलं नाही. मला असं वाटतं की तू एकदा डॉक्टरांकडे दाखवून ये. इंजेक्शन वगैरे घेच. हो. थँक्यू. मी येतो. मी पण येते सोडायला. मॅडम चालेल ना? थँक्यू. येतो. मणी सर, तुम्ही आधी जाऊन एखादे इंजेक्शन लावून घ्या आणि तुमचा हात ना पाण्यात घालू नका. काळजी घ्या. आणि खरंच मनापासून थँक्यू बरं का. स्वानंदी, अहो किती वेळ थँक्यू म्हणणार आहात? आता मला अवघड वाटायला लागलं. मी इतकं काही ग्रेट काम केलेलं नाहीये. खरं तर हे थँक्यू या गिफ्ट साठी नाहीच आहे. मग हे थँक्यू काल रात्रीसाठी. सुजितनं हे असं दारू पिणं, दारू पिलेल्या अवस्थेत त्याला घरी घेऊन जाणं हे काही नवीन नाही स्वानंदी माझ्यासाठी. हे आधी असं अनेकदा घडलंय. पण काळजी या गोष्टीची वाटते की त्याने काल इथे हॉस्टेलला येऊन तमाशा केला. म्हणजे हा असं वागेल असं कधी वाटलं नव्हतं. आणि नशीब वॉर्डन मॅडमनी समजून घेतलं, पोलिसांना नाही बोलावलं. अहो मी काय करू मला काही बी सुचत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला मेसेज केला आणि नशीब तुम्ही वेळेत पोहोचला. सुजित सरांची अवस्था लई वाईट झालेली काल. मला तर त्यांचा विचार करून बी टेन्शन येतंय. मी सुजितला आजवर असं कधी बघितलं नाही, इतकं प्यायलेला. असं म्हणजे सुजित दारू पितो, नशा करतो, पण स्वतःच्या आनंदासाठी. त्याला पहिल्यांदा वेदनेत नशा करून असं शुद्ध हरवलेलं बघितलंय. सुरुवातीला वाटलं हे अट्रॅक्शन असेल, पण मणी सर माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्यांना चांगलंच समजून सांगितलंय की आमच्यामध्ये मी तुम्हाला याआधी सांगितलंय तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मी मित्र आहे दोघांचा. फक्त तुमच्या दोघांमध्ये जे काय असेल ते तुम्ही दोघं मिळून सॉल्व्ह करा. मी येतो. कसली भारी मशीन आहे ना ही. मग काय, एम्ब्रॉयडरी करता येईल बहुतेक यावर. स्वानंदीला ही मशीन चालवता येते. मला वाटलं की ती अशीच काहीतरी काम चलाव शिवत असेल. काम चलाव काही काय बोलतेस ग तू प्रणिता. आई नो तिने फॅशन डिझायनिंग केलं नाहीये, पर लडकी में हुनर है हुनर, उसके हाथों में जादू है जादू. आणि म्हणूनच तिला एवढ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये जॉब लागलेला ना. अरे तुम्ही तिचं अजून शिवणकाम पाहिलं नाहीये. त्या जुन्या साड्यांचा ना इतका मस्त फॅशनेबल ड्रेस शिवते ना ती. तिच्या त्या फॅशनेबल ड्रेस समोर ना ते डिझायनर कपडे पण हलकेत. हो हो मग थापा मारते का मी आलेच 2 मिनिटात. छान आहे ना. हो महाग असेल खूप.
हो अगं. काय गोंधळ चाललाय? तुम्ही इथं माझ्या रूम मध्ये काय करताय? ए स्वानंदी, तुला डिझायनर कपडे शिवता येतात? हो म्हणजे आता मला होच म्हणावं लागेल की. हो हो येतात ना. येतात म्हणजे काय? हो म्हणजे मला आवड आहे कपडे शिवायची. आणि आमच्या गावाकडे सगळेजण म्हणतात की स्वानंदी एकही चुनी न पडता किती फिटिंगचे करेक्ट कपडे शिवते. कुठे शिकलीस तू? नाही म्हणजे क्लासेस वगैरे लावले होते का? अगं गावाकडे कुठून आला क्लास बीस. पण माझी आई एकदम झाक कपडे शिवते. तिच्याकडनंच शिकलीये मी हे सगळं. आधी तर तिने मला रफू करायला शिकवलं, काच बटन करायला शिकवलं, मग कटिंग शिकवली, मग हात शिलाई शिकवली आणि त्यानंतर मग मी माझेच डिझाईन करायला लागले आणि ते गावातल्या सगळ्या पोरींना आवडायला लागले. सॉलिड ग. स्वानंदी, अगं माझ्या ऑफिस मध्ये ना उद्या पार्टी आहे, पण माझ्याकडे घालायला चांगला ड्रेस नाहीये ग. तुला या कापडाचा शिवता येईल का? बघू. जमेल की. मग तू शिवशील का? शिवेल की. म्हणजे स्वानंदी, तू इथे हॉस्टेलमध्ये कपडे शिवणार? हो, त्यात काय. अगं तुम्ही पण करता ना वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सिंग वर्क. एवढं काय येतात? हे पण तसंच आहे. पण या मशीनवर शिवता येतील कपडे? हो म्हणजे ह्याच मशीनवर शिवतात कपडे, पण ही फक्त मुंडी आहे. थोड्या वेळात याचं स्टँड येईल, याची मोटार येईल आणि ती मग मी फिटिंग करेल. ती एकदा फिटिंग झाली की मग ह्याच मशीनवर कपडे शिवतात. मग तू शिवच याचा ड्रेस. पण स्वानंदी, तुझे स्टँड वगैरे बोलली ते लवकर येईल ना? अगं कारण मला अर्जंट हवाय तो आणि आजच रात्री हवाय. सो जमेल? जमेल की. स्टँड आलं की फिटिंग होईल आणि मग मी तुझा ड्रेस शिवून देणार. तू काही बी टेन्शन घेऊ नको. एक मिनिट. हे बघ, असं हवंय मला. जमेल तुला? जमेल की. मी तुझं मेजरमेंट घेते म्हणजे फिटिंगला काही बी प्रॉब्लेम येणार नाही. एक मिनिट. प्रणिता. स्वानंदी, दे इकडे, मी लिहिते. अगं दे इकडे, दे. डन झालं. माझं केवढं मोठं टेन्शन गेलं. थँक्यू यार स्वानंदी. ए फक्त थँक्यू वरती माझ्या मैत्रिणीला कटवू नकोस तू. पैसे द्यावे लागतील तुला याचे, ते पण कॅश. ऑफकोर्स यार देणार. स्वानंदी, किती पैसे झाले? प्रणिता, अगं तुझा हा एकदम डिझायनर ड्रेस आहे ना आणि त्यात तुला तो अर्जंटही हवाय. सो तू बाहेर कुठल्या बुटीक मधून शिवून घेतलास तो तुला 2000 मध्ये शिवून मिळेल. अगं आणि स्वानंदी तुझी मैत्रीणच आहे. सो स्वानंदी तुला हा 1000 रुपीज मध्ये शिवून देईल. चालेल ना स्वानंदी? 1000? हो 800. स्वानंदी अगं 800 मध्ये डन करूयात. चालेल. स्वानंदी, आमच्यासाठी शिवशील ना ड्रेस? आम्ही सगळे तुला पैसे द्यायला तयार आहे. हो तुझा बी ड्रेस शिवणार. स्वानंदी, माझ्या आईची ना खूप छान सिल्कची साडी आहे. तिचा अनारकली शिवायचा होता पण राहून गेला. बरं तू देशील ना तो शिवून मला? तुझा बी ड्रेस शिवणार. तुझेच काय तर हॉस्टेल मधल्या सगळ्या पोरींचे कपडे मीच शिवणार, पण एक एक करून. आता हिचं काम अर्जंट आहे की नाही, आधी हिचा ड्रेस शिवते. चालेल. ए काय चाललंय इथे? मच्छी मार्केट आहे? काही कामं नाही आहेत का? काय गे काय बोलतेय मी? शिखा,
शिखा, तुला काही प्रॉब्लेम आहे का? अगं ही आमची रूम आहे, आम्ही आमच्या रूम मध्ये काय करू, तुझं काय घेणं देणं आहे? हे बघ पांडे, ए हे बघ जेसी, हम्म? तुमच्या रूम मधून आवाज येत होता म्हणून सहज बघत होते की काय चाललंय. काय थोडं वैतागण्यासारखं काय? ओ बर. पण अगं शिखा, आमच्या रूम मध्ये तुला यायची, डोकवायची, बघायची परमिशन नाहीये ग. आय एम सो सॉरी. सो तू जाऊ शकतेस आता. ओके, जा. ए जा ग. ए अगं ए, जा जेसी, एक शिखा. मिनिट. बाय फालतू बाय की बाय जेसी. बाय बाय शिखा. जा तुझं. कशाला? इट्स ओके ग.